आगामी विधानसभा निवडणूक अनेक अर्थानं वेगळी असणार आहे। महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा निकाल या निवडणुकीद्वारे लागण्याची शक्यता आहे। यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघाची प्रामुख्याने चर्चा सुरू आहे। अशोक चव्हाण यांचे वडील माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यापासून हा मतदारसंघ चव्हाणांचा गड मानला जातोय। काँग्रेस आणि विशेष करून गांधी घराण्याचे निष्ठावंत म्हणून शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाहिले गेले। शंकररावांनंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांचीही काँग्रेसने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आणि पिता पुत्र दोघेही मुख्यमंत्री झालेलं महाराष्ट्रातलं हे एकमेव उदाहरण आहे। परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंकरराव चव्हाणांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल काय असेल? अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत। भाजपनं त्यांना राज्यसभेवर पाठवलंय। मग तिथं आता कोणाला तिकीट मिळणार? भाजपकडून चव्हाणांच्या कुटुंबातील कोणाला उमेदवारी मिळेल की अन्य कोणाला? त्याचबरोबर काँग्रेसकडून चव्हाणांना कोण आव्हान देणार? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। या संबंधीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात प्रत्येक मतदारसंघात मोठ्या हालचालींना मोठा वेग येताना दिसतोय। त्यातच 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात जशी उलथापालथ झाली आहे तशी नांदेडमध्येही झाली आहे आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरण त्यामुळे बदलली आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपकडून त्यांना राज्यसभेवर पाठवलं। त्यामुळे आता भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या जागी कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कुटुंबातील त्यांची कन्या श्रीजया चव्हाण या निवडणुकीत लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या भाजपकडून निवडणूक लढवतील अशी देखील शक्यता या निमित्ताने वर्तवली जाते। त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून श्रीजया चव्हाण यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भोकर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। त्याचं कारण म्हणजे मतदारसंघातून निवडून आलेले 2 आमदार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत। स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना 1,20,849 एवढी मतं मिळाली होती, तर अपक्ष उमेदवार माधवराव किन्हाळकर यांना 13,346 एवढी मतं मिळाली आणि 1,07,503 मतांनी माधवराव किन्हाळकर यांचा अशोक चव्हाण यांनी पराभव केला होता। त्यानंतर झालेल्या 2014च्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण नांदेडचे खासदार झाल्यानं त्यांच्याऐवजी त्यांची पत्नी अमिता चव्हाण या निवडणुकीला उभ्या होत्या। त्यांना 1,0781 मतं मिळाली व भाजपचे उमेदवार माधवराव किन्हाळकर यांना 53,224 एवढी मतं मिळाली आणि अमिता चव्हाण यांनी किन्हाळकर यांचा 47,557 मतांनी पराभव केला होता। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्यानं ते पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले व निवडून आले। त्यांना 1,40,559 मतं मिळाली, तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपचे श्रीनिवास गोरठेकर यांना 43,114 मतं मिळाली। चव्हाण यांचा 97,445 मतांनी विजय झाला होता। मात्र आता नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण भाजपात गेल्यानं काँग्रेसकडून त्यांना कोण टक्कर देणार अशी सर्वत्र चर्चा आहे। आता आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण लढणार असल्याची माहिती आहे, परंतु भोकरमधील काहींचा याला विरोध आहे। भोकरचा आमदार हा भूमिपुत्र असावा अशी भूमिका घेतली जाते। त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून इथं कुणाला उमेदवारी मिळणार हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।